हॅलो, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शीला वेरेकरच्या नाशिकच्या किचनमध्ये. आज आपण करणार आहोत मटण करी आणि त्याची आपण आता तयारी पाहू. या दाखवते. हे मटण आहे, साधारण अर्धा किलो आहे. हे धुवून ठेवलं आहे मी, स्वच्छ धुवून घेतलं आहे. या बेडगी मिरच्या आहेत 3, या कापल्या आहेत मी, त्यामुळे त्या जरा जास्त दिसत आहेत. पण 3 बेडगी मिरच्या आहेत, त्या वाटल्या जाव्यात म्हणून मी कापून घेतल्या. हा फोडणीला कांदा आहे आणि हे फोडणीला खडा मसाला आहे. ह्याच्यात आपण तमालपत्र पण घालायचं आहे, जर आपल्याकडे असलं तर. नाही घातलं तरी चालतं. मी घालणार आहे तमालपत्र, तर तमालपत्र पण असतं ह्याच्यात. त्याच्यानंतर आता वाटपाचा मसाला मी दाखवणार आहे. हा कांदा साधारण 2.5 कांदा घेतला आहे मी, मोठा असा चिरून घेतला आहे. आणि हे ओलं खोबरं घेतलं आहे. हा मसाला आपण भाजणार आहोत, म्हणजे तेलावर परतून घेणार आहोत, चांगला ब्राऊन होईपर्यंत. त्याच्याबरोबरच आपण हा पण मसाला वेगळा भाजून घेणार. हे सगळं वेगवेगळं भाजायचं आहे. कांदा वेगळा भाजायचा, खोबरं वेगळं भाजायचं. आणि आता आपण फ्रेश मसाला तयार करणार, तो मी दाखवते. हे छोटा वाटी भरून मी धणे घेतले, जवळजवळ 8 चमचे आहेत हे. नंतर 6 मिरी घेतले, 4 लवंगा घेतले. तुम्हाला जर तिखट कमी असेल तर तुम्ही लवंगा कमी करा, 2 घातल्या तरी चालतात. दालचिनी घेतली आहे एक एवढी, 4 छोटे आपण हे करून घेतले त्याचे तुकडे. हा 1 चमचा खसखस आहे. हे दगडफूल आहे, एकच घेतले मी दगडफूल. 2 मिरे हे वेलची घेतली, 2 वेलची. स्टार ऑफ एनिस त्याची एकच पाकळी घेतली आहे मी, त्याला मराठीत चक्रफुलाची एकच पाकळी घेतली. हे शहाजीरे आहे, साधारण छोटा चमचा. आणि हा मसाला आपण एकत्र भाजून घेणार. हा सगळा हे वेगळा भाजणार आणि हा मसाला मात्र आपण एकत्र करून भाजणार. नंतर आपल्याला आणखीन एक मसाला वाटायचा आहे, तो म्हणजे ह्याच्यातली मी अर्धी कोथिंबीर वाटपाला घेणार आहे. ह्या 3 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, त्या मी चिरून ठेवल्या आहेत. आणि आपण एवढं आलं आपण घेतलं आहे, एवढं, कारण अर्धा किलोच मटण आहे म्हणून हे आलं आपण एवढं घेतलं आहे. आता हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि लसूण मात्र आपण जास्त घेतली, जवळजवळ 15-20 पाकळ्या घेतलेत लसणीच्या. तर याप्रमाणे हा मसाला आपण वेगळा वाटणार. त्याच्यानंतर मी हे टोमॅटो घेतले. हे आपण फोडणीला कांदा घातला, हा फोडणीचा कांदा आहे. हा कांदा घातला का त्याच्यावर आपण टोमॅटो घालणार आणि टोमॅटो कांद्याबरोबर परतून घेणार. अशा प्रकारे आपण ही तयारी केलेली आहे. आणि आपण आता हे मसाला भाजून वाटून तयार झाला का मी तुम्हाला दाखवते. आणि थोडं तेल घालून आपण हा आता परततोय. हे झालंय, खूप काळा करू नये, त्याची चव जाते. हा मसाला झालाय भाजून, मी काढते आता तो.
कांदा परतून घेते मी तेलावर. थोडा ब्राऊन झाल्यावर हा काढणार. आणि हे खोबरं हे वेगळं मी भाजून घेतले, परतून घेतले तेलावर. आणि हे अशा प्रकारे आपण केलेले. हा अशा प्रकारे हा कांदा मी भाजून घेतलाय. आणि मी आता गॅस बंद करते. हा आपण कांदा भाजलेला होता तो वाटून घेतलाय. हा गरम मसाला सगळा आपण वाटून घेतलाय. आणि हे खोबरं वाटून घेतले. आता आपण याला फोडणी घालणार आहोत. मटणाला आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे आपण वाटून घेतले. कुकर ठेवलाय. तेल घालते. साधारण थोडंसं जास्त आपण तेल घालतो, एक 4 चमचे. तमालपत्र घेतलंय मी, तमालपत्र टाकते 1. दालचिनी, 3 लवंगा आणि 2 वेलची. हा फोडणीला कांदा घेतलाय तो टाकते. गॅस थोडा बारीक करूया. कांदा थोडा परतून घेतला. कांदा शिजत आलाय. आता मी ह्याच्यात हे मटण टाकणार आहे. छानपैकी तेलावर आपण हे मटण परततोय. आपल्याला ह्याच्यात थोडी हळद घालायची. 1-1.5 चमचा मी हळद घालणार आहे. मीठ घालणार आहे थोडं, 1-अर्धा चमचा मीठ घालते. आता हा ग्रीन मसाला आहे तो मी घालणार आहे याच्यात. अजून आपण याच्यात पाणी ऍड केलेलं नाहीये. आता हा छान आपण परतून घेणार आहे.
गॅस मी थोडंसं ऑन केलं आहे, जास्त मीडियम फ्लेम ठेवली आहे. हा जो कांदा आपण वाटून घेतला तो मी ह्याच्यात ॲड करणार आहे. थोडं मंद विस्तावर आपण हे असंच ठेवणार आहोत आणि 4-5 वेळा आपण ते चांगलं भाजून घेणार. याच्यावर सगळा मसाला लावला आहे त्याला, तो चांगला परतून 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 असं 5-6 वेळा आपण घेणार आणि नंतर मग आपण बाकीचे मसाले ॲड करणार. आपण हे 5-6 वेळा 5-5 मिनिटांनी परतून घेतलेलं आहे छानपैकी. आता मी ह्याच्यात टोमॅटो ॲड करणार आहे. एक टोमॅटो घेतला होता मी, तो मी ॲड केला. आणि हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असले तर तुम्ही बटाटा घालू शकता, नको असले तर काही घालायची गरज नाही. आमच्याकडे बटाटा लागतो म्हणून मी 4 बटाटे ह्याच्यात घालते. मुलांना बटाटा आवडतो त्यामुळे ते मुद्दाम छोटे बटाटे मी आणले ह्याच्यात घालण्यासाठी. तुम्ही मोठे बटाटे पण वापरू शकता, त्याचे मोठे 2-3-4 तुकडे करून ते टाकू शकता. आता मी त्याच्यात हा गरम मसाला जो वाटलेला आहे तो टाकणार आहे. रंग बदलला पा. असा रंग आलाय आता, ब्राउनिश. आता मी 5 मिनिटं असंच ठेवणार आहे झाकून. आता ह्याच्यात हे मटणाचं धुतल्यानंतर जे पाणी राहतं थोडं शेवटचं, ते मी ह्याच्यात घालणार आहे. हे कारण हे खूप दाट झालं आहे, त्यामुळे करी पाहिजे आपल्याला, म्हणून मी हे पाणी ह्याच्यात ॲड करते. तुम्हाला पाहिजे तसं त्याचं कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. नाशिकला जरासं मटणाचा रस्सा जास्त प्रमाणात लोकांना लागतो, त्यामुळे ते थोडं पातळ बनवतात. आणि आपल्या कोकणात आपण थोडं जाडसर त्याची ग्रेव्ही ठेवतो. म्हणून मी थोडंसं, आता माझ्याकडे आज नाशिककर आहेत जेवायला, त्यामुळे मी थोडं वाढवते कन्सिस्टन्सी. हे कुकर आपला मिक्सर थोडासा धुवून घेतला आहे मी. आणि हे आपण खोबरं सगळ्यात शेवटी घालून करणार आहोत, त्यामुळे त्याचं जाडपणा थोडा वाढेलच, म्हणून हे पाणी मी पूर्ण टाकते त्याच्यात. आणि आता मी या
कुकरच्या शिट्ट्या काढणार आहे. हे आता मंद विस्तवावर मी हे केलं आहे सगळं. आता मात्र मी थोडा मीडियम साईज घेते, कुकर लावते. आपलं हे मटण मी 3 शिट्ट्या काढल्या आणि त्यामध्ये शिजलं आहे. पहा, हे पहा, छानपैकी शिजले. आणि आता मी याच्यात हे भाजलेलं खोबरं आहे ते ॲड करणार आहे. रंग बदलला बघा खोबरं ॲड केल्यावर. आता खोबरं ॲड केल्यामुळे आपण त्याचा परत एकदा एक दोन उकळ्या काढणार, जास्त नाही, कारण हे शिजलं आहे आता. फक्त झाकण ठेवून मी 1-2 उकळ्या काढणार आहे चांगल्या. काढलेली दाखवते तुम्हाला. हे पहा, असं उकळते छानपैकी. आणि मी कोथिंबीर त्याच्यात ॲड करते. मस्त रंग आलाय, खूप सुंदर. आता मी फक्त मीठ बघणार आहे. मीठ आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. थोडं कमी आहे, मी आणि ॲड करते. झालंय. आता आपण बंद करतोय गॅस. आणि मी माझी एक फ्रेंड आहे एस्थेर म्हणून, तिला हे डेडिकेट करते. आणि तिने मला ही माझे व्हिडिओज पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिने मला ही मिठाची बरणी प्रेझेंट केली. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज, अँड प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू व्हेरी मच.